आषाढी एकादशी महाभक्ती सोहळ्यानिमित्त विठुरायाच्या पावन पंढरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. स्वागतोत्सुक श्री अनंत अंकुशराव, पंढरपूर. जय जय रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरीत येत असतात. सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. आणि म्हणून अशा योजना ज्या आहेत आपण आज मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी करतोय. आज इथं पण बघा जिल्हाधिकारी आहेत आमचे तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, त्यांनी 4 मोठी शिबिरं, 8 ते 10 लाख लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. आरोग्याची देखील चिंता इथं आपण करतोय. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी आषाढी यात्रा कालावधीत महायुती सरकारनं 3 ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेत विक्रमी 11.5 लाख भाविकांना मोफत सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवल्या होत्या. यावेळी देखील आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व भैरवनाथ शुगर यांच्या वतीनं आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं 65 एकरसह 3 ठिकाणी परिसर येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या, डोळ्याची तपासणी, हाडांची तपासणी, दंत तपासणी, औषध वितरण, कान नाक घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण, हृदयरोग तपासणी, चष्म्यांचे वाटप, ECG तपासणी मोफत केली जात आहे. महाआरोग्य शिबिरासाठी उच्च तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित असून यात विविध विभागातील रुग्णालयातील हे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. यांच्याकडून तपासणी, औषधोपचार आणि गरज वाटल्यास मोफत शस्त्रक्रिया देखील होणार आहे. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली प्रतिबंधात्मक उपचार आणि निदानात्मक उपचार या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचबरोबर या शिबिरामध्ये आवश्यक शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग, स्वच्छता गृह आदी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत व शिवसेनेचे विविध पदाधिकारी तसेच भैरवनाथ शुगरचे स्वयंसेवक आरोग्य शिबिराच्या ठिकाणी भाविकांची असुविधा होऊ नये यासाठी जातीने लक्ष देताना दिसून येत आहेत. मागील 2 दिवसात 65 एकर तसेच 3 रस्ता या ठिकाणी आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी व उपचार तसेच विविध वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहावयास मिळत असून यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी आहे. विविध कक्षातून डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी सेवा बजावताना दिसून येत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राज्य शासनानं मागील वर्षीपासून सुरू केलेला हा उपक्रम भाविकांसाठी मोठा लाभदायक ठरत असून आज एकादशी सोहळ्यासाठी आले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नामदार तानाजी सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून पंढरीच्या यात्रा काळात राबवल्या जात असलेल्या आरोग्य शिबिराच्या आयोजनाचे कौतुक केल्याचं दिसून आलं. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर 15 ते 17 जुलै लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळा, वाखरी, पंढरपूर. 16 ते 18 जुलै 3 रस्ता चौक, बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी, गोपाळपूर, पंढरपूर. आणि 65 एकर सोलापूर रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर जिल्हा, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन.